तर मित्रांनो, आता मी भीमाशंकर मंदिरात आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, भीमाशंकर मंदिर आपल्याला दिसतंय। आणि भीमाशंकर मंदिराबद्दल मी या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून 6वे ज्योतिर्लिंग आहे। भीमाशंकर पुण्यापासून साधारण 115 किलोमीटर तर मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर बोरगिरी गावात वसलेला आहे। आम्ही कल्याणहून कारने बाय रोड 5 तासात भीमाशंकर मंदिरात पोहोचलो होतो। भीमाशंकर मंदिराला येण्यासाठी पुण्यातील शिवाजीनगर बस स्टँड मधून सारख्या भीमाशंकरसाठी डायरेक्ट बस आहे। भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे। तर इथून आत पुढे ही जी कमान आहे ना, या कमानीतूनच आत भीमाशंकरचा बस स्टँड आहे आणि ही वाट मंदिराकडे जाते। पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर अक्षरशः धुक्यात हरवून गेला असतो। तर आम्ही सकाळी 4:30 वाजता डोंबिवलीवरून गाडीने निघालो होतो आणि आता 10 वाजलेत आणि आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि इथे आम्ही गाडी पार्क करून आता दर्शनाला निघालो आहोत। आज शुक्रवार आहे, मधला दिवस आहे, त्यामुळे आज थोडी गर्दी कमी असेल असा अंदाज आहे। तर बघूयात आता दर्शनाला किती वेळ लागतो। तर मंदिराच्या समोरच्या बाजूलाच ही पार्किंग आहे आणि हे तुम्ही समोर बघताय मंदिराचे जे मेन एंट्रन्स आहे तिथे अगदी समोरच आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच ही पार्किंग जी आता आपण बघितली। तर आज आपल्यासोबत माझी आजी आणि आनंद आहे आणि आज आम्ही तिघं आलो आहोत दर्शनाला। चला तर आता दर्शन करूयात। भीमाशंकर मंदिर हे पहाटे 5 ते रात्री 9:30 पर्यंत दर्शनासाठी खुले असते। तसंच शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी मंदिरात खूप गर्दी असते, त्यामुळे दर्शनाला जवळजवळ 3 ते 4 तास लागू शकतात। त्यामुळे तुम्हाला जर जमत असेल तर मधल्या दिवशी भीमाशंकर मंदिराला भेट द्या। तर आता गर्दी तर काही दिसत नाही आहे, अगदी मूविंग आहे, मोजकीच लोक आली आहेत असं वाटतंय। पण आता बघूयात आज गर्भगृहात किती वेळ लागतो दर्शनाला। आणि आज खूप धुकं आहे, त्यामुळे कदाचित आपल्याला मंदिर दिसणार नाही, पण बघूयात थोड्या वेळ थांबून। तर तुम्ही बघताय आता काहीच गर्दी नाही आहे, आम्ही 20 मिनिटात मंदिरात पोहोचलो सुद्धा आहोत। तर मित्रांनो, आता आमचं दर्शन पण झालं आहे। आज काहीच गर्दी नव्हती, अगदी 20 मिनिटात आमचं दर्शन झालं आहे। पण मंदिरात फोटोग्राफीला परवानगी नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला आतलं काही दाखवू नाही शकलो।
जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. तर आता आपण आजीला विचारूयात तिला दर्शन घेऊन कसं वाटलं. खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं. तर मित्रांनो, आता आपण भीमाशंकर मंदिरातून बाहेर पडून भीमाशंकर मंदिराचा जवळचा जो काही परिसर आहे तो बघणार आहोत. वाटेत बरीचशी दुकानं आहेत जिथून आपल्याला घरी प्रसाद घेऊन जाता येईल. मंदिराकडे जाणाऱ्या मेन रोड वरती आपल्याला छोटे हॉटेल्स आणि काही भोजनालय देखील आहेत जिथे आपली जेवणाची सोय देखील होऊ शकते. तर मित्रांनो, आता आपण भीमाशंकर वरून गुप्त भीमाशंकर जे मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे तिकडे जात आहोत. तर मित्रांनो, हे आहे भीमा नदीचं उगमस्थान. भीमा नदी इथेच उगम पावते आणि इकडून लुप्त होऊन मग नंतर गुप्त भीमाशंकर जवळ प्रकट होते. भीमा नदी ह्या ठिकाणी उगम पावली. हे जे पाणी आले हे पहाडातलं पाणी ह्या ठिकाणी आलं. इथून पाणी गुप्त मंदिरा खालीवर कुंडे, पलीकडे राम मंदिर, अलीकडे शंकर मंदिर, मध्ये कुंडामध्ये हे पाणी गेलं. तिथून पण गंगा चालू आली. खेड जाऊन पंढरपूरला ही भीमा नदी गेली. पंढरपूरला नाव चंद्रभागा दिलं, कारण त्या ठिकाणी गोल आकार घेतला त्यामुळे नाव चंद्रभागा दिलं. कर्नाटकाला गेली, भीमा नावाने गेली. त्या समुद्रात मूर्ती आहे ना, या भीम नावाचा राक्षस होता. त्या भीमाच्या दोन्ही पत्न्या, त्यांची नावं संकिनी आणि डांकिनी. भीमाचं शंकरचं युद्ध झालं, भीम मारला गेला. त्या संकिनी आणि डांकिनी. शंकर काय म्हटले, आमचा पती मला, आमचा काय विचार. शंकराने सांगितलं तुमच्या पतीचं नाव पहिलं, नंतर माझं. भीमा अधिक शंकर नाव तुम्ही पुढे दिलं. भीमा शंकर, भीमा नदी, तो कुंभकर्णाचा मुलगा होता. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आपला हा भीमाशंकर मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.